त्याच्यामुळे प्रशासकीय इच्छाशक्ती जी आहे ती कुमुद बन्सल यांच्यामुळे निर्माण झाली. आणि याच्या मागचा जो समाज विकास केंद्रीय असा शिक्षणाचा जो आशय आहे ना तो कसं दाखवला पुढे. कारण ते ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना त्यांनी केली होती. इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचे ते व्हाईस चान्सलर होते आणि ते 65 वर्षाचे झाल्यावर रिटायर होऊन पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर 98 साली आले. 33 सालचा जन्म त्यांचा. पुण्याला आल्यानंतर माझ्याकडे आले. त्यांचा विद्यार्थीच असेल आणि त्यावेळी सिडॅकमध्ये भरभराटीचे दिवस होते. खूपच काय काय गोष्टी आम्ही जग बदलणारे करत होतो. ते पाहून ते थक्क झाले. ते म्हटले की मला कम्प्युटर शिकायचं. म्हटलं चला सर रोज येत जा इथे. आणि मग कसं दाखवलं त्या वयात कम्प्युटर शिकले आणि अतिशय सराईत आणि शेवटपर्यंत वापरत होते. म्हणजे AI ची टूल्स वगैरे पण वापरण्यापर्यंत हे गेलो. ते शिकल्यानंतर त्याचा अजून ट्रान्सफॉर्मेटिव्ह व्हॅल्यू सरांच्या जास्त लक्ष द्यायला लागलं. मी बिकॅम ऑलमोस्ट ऑब्सेस्ड विथ कम्प्युटर्स की हे सर्वसामान्य लोकांना त्वरित मिळालं पाहिजे आणि ह्याच्यानी सगळं जग बदलणार आहे असं त्यांचं एक. आणि कसं दाखवलं समाजवादी होते, पूर्ण समाजवादी. आणि त्यांना त्याच्यातनं डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशन वगैरे हे सगळं दिसायला लागलं. सोशल वेल्थ क्रिएट होऊ शकते. नुसतीच प्रायव्हेट वेल्थ बिल गेट्स सारखी करण्याची गरज नाही. याच्यातून विकेंद्रित पद्धतीने सोशली वेल्थ तयार होऊ शकतो असं त्यांनी त्याचं सिद्धांत वेगळ्या प्रकारे करायला सुरुवात केली. आणि माझ्याशी ते तासनतास याच्यावर चर्चा करायचं. असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का, टेक्नॉलॉजिकल पॉसिबिलिटीज काय काय. मग आमच्या दोघांच्या बऱ्याच चर्चा झाल्याच्या. डॉक्टर भटकरांनी त्यावेळेला पूर्णपणे याला टेक्नॉलॉजिकल एक प्रतिष्ठा जी लागते. सिडॅकचे महासंगणकाचे शिल्पकार हे जे त्यांचं एक वलय होतं ते याच्या मागे त्यांनी उभं केलं. तर असे 5 लोकांच्या एकत्र येण्यामुळे हा मोठा चमत्कार महाराष्ट्रात घडला. असं दुसऱ्या राज्यात झालं नाही. म्हणजे त्या वेळेचे जे त्या क्षेत्रातले दिग्गज असतात त्यांनी एकमेकांशी जुळवून घेणं, मन जुळवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला मग याचं ब्रीदवाक्य काय ठरवायचं म्हणून त्याच्या आधी आम्ही एक प्रयोग केला होता सिडॅकमध्ये. डॉक्टर भटकरांना नॉर्मली क्रेडिट हे त्या सुपर कम्प्युटरसाठी दिलं जातं. पण पॅरलली डॉक्टर भटकरांच्या पुढाकाराने सिडॅकमध्ये मोठी क्रांती घडली होती. ज्याला त्यांना फार काही त्याच्यासाठी प्रसिद्धी झाली नाही. ते म्हणजे सर्व भारतीय भाषा आम्ही पर्सनल कॉम्प्युटरवर आणण्यामध्ये यशस्वी झालो. त्याला त्यावेळी आम्ही जिस्ट टेक्नॉलॉजी असं म्हणायचं. साखर कारखाने, सहकारी बँका याच्यात सगळीकडे ती आमची वापरली जायची. आणि त्याचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आम्ही प्रायव्हेट सेक्टरला केली होती. त्यापैकी एक कंपनी होती, तिचं नाव होतं ॲडव्हान्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स. आणि ती कंपनी होती, त्याचे प्रमुख होते पृथ्वीराज चव्हाण, जे नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीची खूप 15-20 वर्षापूर्वीच्या गोष्टी. तर ते आमच्या MKCLच्या दशकपूर्ती समारंभामध्ये मुख्यमंत्री म्हणून आले. आणि मी त्यांना त्या सगळ्या गोष्टींची माझ्या भाषणात आठवण करून दिल्यानंतर त्या प्रसंगी त्यांनी पूर्ण टेक्नॉलॉजिकल भाषण केलं. म्हणजे सगळे थक्क झाले. आणि आमचे अमेरिकेतले जे कोलॅबरेटर्स आहेत ते पण त्या समारंभाला उपस्थित होते. ते म्हणायला लागले की पॉलिटिशियन स्पीक सो मच ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे कारण त्यांना माहिती नव्हतं की ते त्याच्यातलेच आहे पूर्वीचे. पण म्हणजे ती टेक्नॉलॉजी केली होती. आणि त्याच्यासाठी डॉक्टर भटकरांनी सगळ्या देशातून चांगले कॅलिग्राफर्स यांना सिडॅकमध्ये अपॉइंटमेंट दिल्या. मी त्यांच्यासाठी घरं बघितली, त्यांच्या मुलांना शाळांच्या ॲडमिशन बघितल्या, काय काय सगळं ते. प्रत्येक भारतीय जी लिपी आहे त्याच्यासाठी उत्कृष्ट फॉन्ट्स हे तयार, अतिशय सुबक सुंदर फॉन्ट्स तयार केले. आणि ते फॉन्ट लॅबोरेटरी बघायला कितीतरी लोक, म्हणजे इन्क्लुडिंग भीमसेन जोशी पण आले होते ते फॉन्ट्स बघायला. म्हणजे सुपर कम्प्युटर बघायला यायचे, तसंच ते पण बघायला येत असत. मोहन धारिया यायचे, खूप लोक, नानासाहेब गोरे आले होते. पण त्याची एक मजा होती त्या टेक्नॉलॉजी अशी की त्या सगळ्या भारतीय आपल्या ज्या भाषा आहेत आणि त्यांच्याशी संलग्न ज्या लिप्या आहेत, फोनेटिक बेस आहे. जसं बोलतो तसं लिहितो आपण. थोडेसे काही बारीक बारीक हे आहेत. म्हणजे मराठीमध्ये समजा जावेद म्हणायचं का जावेद म्हणायचं, हिंदीमध्ये तो नुकता असतो. पण सर्वसामान्यपणे याला फोनेटिक बेस आहे. त्याचा त्यावेळी डॉक्टर भटकरांनी असा उपयोग करून घेतला की ट्रान्सलिटरेशन टेक्नॉलॉजी तयार आहे. लिप्यांमधून एक वृत्तपत्र निघायचं
पर्सो अरेबिक स्क्रिप्ट गोईंग फ्रॉम राईट टू लेफ्ट, त्या पण आम्ही आणल्या. आता बरेचसे लोक असे असतात की ज्यांना उर्दू भाषा कळते पण लिपी वाचता येत नाही. एक की स्ट्रोकनी ते देवनागरीमध्ये यायचं, यु नो, कारण दोन्हीचा बेस फोनेटिक होता. त्याचं दुसरं एक तुमच्या सगळ्यांच्या माहितीचं उदाहरण सांगतो की सगळ्या रेल्वेच्या डब्यांवर 3 भाषांमधली रिझर्वेशनची लिस्ट चिकटवली जायची, इंग्लिश, हिंदी आणि प्रादेशिक. ती त्याच टेक्नॉलॉजी. दुसरं तुमच्या माहितीतलं उदाहरण सांगतो ते म्हणजे वोटर ID कार्डवर तुमचं नाव 2 लिप्यांमध्ये असायचं, ते पण त्याच टेक्नॉलॉजीने झालं. आणि त्याच्यात आपण इंडियन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज तयार, ISKI, जसं अमेरिकन स्टँडर्ड कोड असतो, त्यावेळेला युनिकोड तयार व्हायचं होतं. त्याच्या आधीची ही गोष्ट मी म्हणतो. आता हे सगळं तयार झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची 7वी आली त्यांच्या संजीवन समाधीची. म्हणजे 1294 साली अहमद शाह अब्दालीचं आक्रमण झालं आणि यादवांची हे संपली आणि त्याच्यानंतरच्या 2 वर्षांनी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. तर तो 1996 साली त्याला 700 वर्ष पूर्ण. मग डॉक्टर भटकरांनी असा विचार केला की ज्ञानेश्वरी आपण कम्प्युटरवर आणायची. भारी कल्पना, तुमच्या कोणाचाच डोक्यात नव्हतं. मग त्यासाठी ते मला म्हणाले की सगळ्या भारतात महाराष्ट्रातले जे ज्ञानेश्वरीतले एक्सपर्ट पत्र लिहा, त्यांचं आपल्याला सहकार्य. फक्त एक उत्तर आलं, कारण ही कल्पना इतकी भिन्न होती की असलं काहीतरी ज्ञानेश्वरी कम्प्युटरवर टाकणं नोट करेल. वन अँड ओनली वन आन्सर केम. अत्यंत सुंदर अक्षरामध्ये एक पत्र आलं. दॅट वॉज नन अदर दॅन किसन महाराज साखरे. किसन महाराज साखरे म्हणाले की मी स्वतः रोज येईन आणि जय जयवंती रागामध्ये मी स्वतः म्हणेन, त्याचा अर्थ सांगेन आणि आपण ती करू. मला आश्चर्य वाटले. त्या प्रकल्पाच्या वेळी ड्रायव्हर आला नाही तर साखरे महाराज स्वतः ड्रायव्हिंग करत सिड्याच्या ऑफिसमध्ये डॉट टाइम लाईक अन अमेरिकन स्कॉलर की आज इतके ते इतकी ओळी होणार म्हणजे होणार. तसं करून ही ज्ञानेश्वरी CD वर आली. आता त्याच्यामुळे काय झालं की भारतीय भाषा, त्याच्यातलं जुनं वाङ्मय हे सगळं कम्प्युटरवर येऊ शकतं आणि अमेरिकेतल्या भारतीयांना ते उपलब्ध होऊ शकतं. हा एक चमत्कार त्यावेळेला घडला. त्याला बरीच प्रसिद्धी पण मिळाली पुढे आणि त्याच्यामुळे एक आत्मविश्वास लोकांच्या मनामध्ये आला की भारतीय लिप्या सुद्धा आता कम्प्युटरवर सुदैव एकत्र नांदू शकतात. नाहीतर कम्प्युटर म्हणजे इंग्लिश असंच एक समीकरण झालं होतं. जसं आजही बऱ्याच लोकांना व्हॉट्सअप वापरताना ते म्हणजे साधा हस्ताक्षर मोड न वापरता इंग्लिशमध्ये टाईप करतात मराठी शब्द. तर त्या काळात काय असेल विचारच करा. पण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय भाषा म्हणजे इंडियन लँग्वेज कम्प्युटिंग ही मोठी ज्ञानशाखा तयार झाली. कारण त्याच्यामुळे खूप खोलात जायला पाहिजे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्याचा उपयोग असा झाला की हे डिजिटल कॉर्पसेस उपलब्ध झाले आणि म्हणून AIचं मशीन लर्निंग आपल्याला होऊ शकतं. जर हे काहीच झालं नसतं डिजिटल तर मग आपण त्याच्यापासून वंचित राहिलो असतो. जसं आता गोंडी भाषा वगैरे त्याच्यात आत्ता सुरुवात झाली तसं मराठीचं झालं असतं. विज्ञान कशाला म्हणायचं, विज्ञान कशाला म्हणायचं, त्याची खूप गंभीर चर्चा कित्येक दिवस चालली. आणि डॉक्टर भटकरांचं तत्वजिज्ञासा हा त्यांचा एक स्वभावाचा स्थायी भाव. ते किती तंत्रज्ञ असले तर त्यांची तत्वजिज्ञासा खूप आहे. आणि प्रोसेस दाखवले तर काय थेरोटिशियन होते, त्याच्यामुळे त्यांना याच्यात खूपच रस होता. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या तत्वचिंतनातून माझी एक साधी भूमिका असायची की आपलं ब्रीदवाक्य सर्वसामान्य लोकांना कळलं पाहिजे, कारण हा शेवटी मासेसचा पडतो. म्हणून त्याच्यातून शेवटी निघालं की म्हणजे ज्ञानदीप लावू जग असं नामदेवांचं जे शेवटी त्याच्यावर आमचं एकमत झालं आणि मग या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचं ब्रीदवाक्य तयार झालं. त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो की प्रतिभा कशाला म्हणतात. तर त्याचं इंग्लिशमध्ये करण्याची गरज होती, कारण जगात आम्हाला बिझनेस करायचा होता. हे ब्रीदवाक्य मराठीत होतं. तर मी सहज डॉक्टर भटकरांना म्हटलं सर याचं इंग्लिश करणं खूप कठीण.
त्यामुळे हो का, जस्ट गिव्ह मी द पेन अँड पेपर दिला. अँड दिस वन ऑफ द मुवमेंट डॉक्टर आंबेडकर रोट, क्रिएटिंग अ नॉलेज लिट वर्ल्ड. नवीनच शब्द तयार, नॉलेज लिट, ज्ञानाच्या प्रकाशात उजळून निघाला जग तयार. इतकं सुंदर सुबोध असं त्याचं भाषांतर. तर त्यावेळी मी डॉक्टर आंबेडकरांना म्हटलं की हा अनुवाद नाही आहे, तुम्ही जे केलंय तो अनुवाद नाही आहे, ते एक अनुकरण सुद्धा नाही आहे नामदेवांचं, किंवा ते अनुसरण पण नाही आहे, ते एक अनुसर्जन आहे. कारण ते खरंच बघा तुम्ही, म्हणजे जसं मुलांनी म्हणजे माय फेअर लेडी किंवा पिग्मॅलियन वरून ती फुलराणी लिहिलं, ती फुलराणी जर तुम्हाला माहिती नसेल की शॉचं ओरिजिनल नाटक आहे, तर ते तुम्हाला मुलांनीच लिहिलेलं ओरिजिनल मराठी नाटक आहे. कारण ते अनुसर्जन आहे, ते काही अनुवाद नाही. तर तसं म्हणजे हे जे आमचे 5 संस्थापक आहेत ना, यांच्या अशी कित्येक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन की त्यामुळे मग आमची मेथोडॉलॉजी काय असली पाहिजे शिकवण्याची, याच्या संबंधी पण तसं दाखवल्यांचं खूप मार्मिक हे असायचं. म्हणजे त्यांनी एका बाजूनी फुल्यांचा सगळा विचार पचवलेला होता, दुसऱ्या बाजूनी त्यांनी पावलो फ्रेयरही पचवलेलं होतं, म्हणजे पेडागॉगी ऑफ द ऑप्रेस्ड. तिसऱ्या बाजूनी त्यांनी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगमधले सगळे विचार म्हणजे नीट समजून घेतले होते. बुद्ध वाचलेला होता, आंबेडकरांचं जे बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ आहे, शेवटचा ग्रंथ आहे आंबेडकरांचा तो, आणि कृष्णमूर्ती, असं प्रसाद दाखवल्याने सगळ्याचं खूप म्हणजे परिशीलन केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे MKCLच्या पेडागॉगीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. आणि माझं आणि प्रसाद दाखवल्यांचं एका बाबतीत खूपच एकमत होतं, ते म्हणजे आमच्या दोघांची इंडिपेंडंट अभ्यासाने, इंडिपेंडंट प्रयोगांनी महात्मा गांधींच्या नई तालीमवर आमची दोघांची खूपच श्रद्धा होती. आणि गांधीजींनी एक मूलभूत प्रश्न निर्माण केला होता आणि तो फार समजून घेतला पाहिजे. हल्ली महात्मा गांधींना कमी लेखण्याची एक मोठी वेळ आलेली आहे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर, पण म्हणजे अज्ञानी लोकांना आपण क्षमा केली पाहिजे. नाही खरं मी मनापासून बोलतो, वाईट वाटतं, म्हणजे दया येते की दया येते, किती मोठ्या सांस्कृतिक ठेवायला आपण मुक्त आहोत. प्रश्न निर्माण केला तर तो एज्युकेशन कितीतरी एज्युकेशनिस्ट मी वाचले म्हणून पॅक सेमिनल क्वेश्चन तो मला कोणाच्याच याच्यात फारसा दिसला नाही. तो असा की व्हॉट इज द मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. हा गांधीजींनी फिनिक्स आश्रमात पुढे मांडलेला प्रश्न आहे. तर सगळे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनवर बोलत आहेत. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनवर सहज विषय निघाला म्हणून एक उपकथा सांगतो की गांधीजी आणि टागोर यांच्यात 1924 सालापर्यंत एक पत्र झालं त्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन बद्दल. आता विषय निघाला पण आठवलं. टागोरांनी शेवटी वैतागून गांधींना विचारलं, मग शेवटी इंग्लिश शिकवायचं का नाही शिकवायचं. गांधीजींनी काय उत्तर दिलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही पण आहे आणि हो पण आहे. नाही पण आणि हो पण याचे बरेच विषय. पण त्यांनी सांगितलं की ते नाही अशासाठी आहे की तुम्हाला माहितीच आहे की इंग्लंडमध्ये सुद्धा आज ते आंदोलन चालू आहे. तर लॉर्ड जॉर्जचं जे आंदोलन आजही इंग्लंडमध्ये त्या काळी म्हणजे 24 सालचं सांगताय. लॉर्ड जॉर्ज काय म्हणतोय इंग्लंडमध्ये असून की आमच्या वेल्श प्रांतातल्या मुलांना वेल्श भाषेत शिकवलं पाहिजे. अशा वेळी भारतातले विद्वान कसली आउटडेटेड चर्चा करतायत की मुलांना इंग्रजीत शिकवा, असं गांधींनी टागोरांना एक केलं. टागोरांचं इंग्रजीवर पण खूप प्रेम होतं. मग आता हो का इंग्लिश का शिकवलं पाहिजे त्याच्याबद्दल गांधींनी दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक आहे. त्यांनी असं म्हटलंय की साम्राज्यशाही जी पिळवणूक करते आहे, जे शोषण करते आहे, त्याच्यावरची सर्वोत्तम टीका जर कुठे वाचायची असेल तर ते इंग्रजी साहित्यात आणि म्हणून आपण आपल्या मुलांना इंग्रजी शिकवलं पाहिजे असं गांधी. एनिवे, तर व्हॉट इज द मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. म्हणजे याच्यावर गांधींनी, कारण
फिनिक्स आश्रमामध्ये काय झालं, बऱ्याच सगळ्यांना अटक झाली आणि गांधी आणि मुलं चोरली. तर मुलांना कसं शिकवायचं हा प्रश्न गांधींच्या समोर उपस्थित झाला. आता यांचं करायचं काय, पोरं प्राप्ती असतात, यांचं करायचं काय. तुम्ही बालशिक्षिका जे आहेत ना, ते सर्वात आदर आपल्याला त्यांच्याविषयी असला पाहिजे. 40 मुलांना एकत्र घेऊन सांभाळणं, तुम्ही घरात 1-2 पोरांना सांभाळता येत नाही. हल्ली तर लोक पोरच होत नाही, अजून एक नवीन फिनॉमिना आहे. तर त्याच्यामुळे प्रश्न निर्माण केल्यानंतर त्यांनी प्रयोग सुरू केले. त्यांचे नेहमीचे मेथड म्हणजे प्रयोग. असं करत 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 गांधींनी त्याचं उत्तर शोधलंय, प्रयोगातून शोधलंय. आणि ते उत्तर त्यांनी असं शोधलं की ओनली व्हॅलिड मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज इज सोशली युजफुल अँड प्रोडक्टिव्ह वर्क. सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम हेच ज्ञान मिळवण्याचं एकमेव माध्यम आहे. त्याच्यावर मतभेद होऊ शकतात. ओके, कोणाला अंतर्ज्ञान ज्ञान येऊ शकतं, आपण त्यांच्याबद्दल वाद घालण्याची गरज नाही. सर्वसामान्य माणसांविषयी आपण बोलतोय. पीटर ड्रकरची अगदी याच्या जवळ जाणारी एक सुंदर व्याख्या आहे, खूप नंतरच्या काळातली. आता जवळजवळ 40 वर्षानंतर ड्रकर असं म्हणतो की नॉलेज इज इन्फॉर्मेशन इन ॲक्शन. ओके, बघा तुम्ही कधीतरी पुस्तक वाचून किंवा यूट्यूब व्हिडिओज बघून पोहायला शिकल्याचं काही उदाहरण बघितलं किंवा सायकल चालवायचं. तर गांधी हे सांगतात. आणि मग त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की जाती जातींमध्ये विभागलेला उच्च नीचतेच्या पराकोटीच्या कल्पना असलेला एक भारतीय समाज त्यांच्यासमोर. त्याच्यामुळे श्रमप्रतिष्ठा ही या समाजात आणल्याशिवाय आपल्याला विषमता निर्मूलन करता येणार नाही, गांधींचा विचार. त्याच्यामुळे ते सोशली युजफुल अँड प्रोडक्टिव्ह वर्क. म्हणजे मग तुम्ही कुठल्या उच्च नीच कुठल्याही जातीतले असा, तुम्ही पहिल्यांदा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम करा आणि त्याच्यातून शिका. मग ते पुढे त्यांनी नीट थिओरायझेशन केलंय की म्हणजे कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून फलदायी काम. होलसम वर्क असं गांधी म्हणायचं, त्याचं मराठीत आपण फलदायी काम. आणि म्हणजे एक प्रकारची आणि मग कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून फलदायी काम याच्यातून एक महत्वाचा सिद्धांत गांधी सांगतात. तो असा आहे की ज्ञानासाठी ज्ञान मिळवायचं नाही. ओके, नाही तर मग ते नॉलेज कन्झ्युमेरिझम झालं. मग ज्ञान कशासाठी मिळवायचं आहे, तर अधिक फलदायी काम करण्यासाठी जायचं. ओके, तर म्हणजे कामातून ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्तीतून फलदायी काम, असे एक अपवर्ड स्पायरल, नेव्हर एंडिंग अपवर्ड स्पायरल बिल्ड होते. ओके, आणि मग त्याच्यातलं अजून एक बारका असा आहे की हे जे प्राप्ती, हे जे तुम्ही कामातून ज्ञानप्राप्ती करतात ते जे ज्ञान असतं टॅसिट नॉलेज असतं. मग ते टॅसिट नॉलेज मिळवल्यानंतर तुम्ही ग्रंथांचा किंवा विद्वानांचा, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यातून यू ट्रान्सफॉर्म दॅट टॅसिट नॉलेज इन टू एक्सप्लिसिट थिओरिटिकल नॉलेज. ओके, कारण तेही महत्वाचं आहे. एकदम तुम्ही काही गुरुत्वाकर्षण वगैरे न्यूटन सारखं बोलू नाही शकत, पण आधी प्रयोग करून बघितल्याशिवाय तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचं समजू शकत नाही. आणि त्याही पलीकडचे प्रयोग केल्यानंतर मग तुम्हाला आईन्स्टाईन कळतो की अरे गुरुत्वाकर्षण इज नॉट दी कॉज बट इट इज द इफेक्ट. हे रिलेटिव्हिटीच्या तत्व लेवलवर गेल्यावर तुम्हाला लक्षात येतं. पण त्याच्यासाठी आधी तुम्ही काहीतरी स्वतः शारीरिक कृती, बौद्धिक कृती, भावनिक कृती, काल्पनिक कृती करून बघितलेली, वैचारिक कृती करून बघितलेली असावी लागते. गणगात बसलो असतो, त्याची गरज नाही पडत. त्याच्यापेक्षा एक सरळ स्पष्ट मार्ग आपल्याला दिसतो आणि त्याच्यात सुद्धा थिओरिटिकल काम करण्याची गरज आहे. म्हणजे असं नाही की गांधींनी सांगितलं झालं तो पूर्ण विराम, असं नाही. गांधी स्वतःही त्याच्यावर कधी विश्वास ठेवत नव्हते. पण त्याच्यात आता ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतोय, ज्या प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्याच्यावर अजून पुढचं सिद्धांतन काढायची गरज आहे. आणि त्याच्या दिशेने मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी डेव्हलपमेंट झाली
म्हणजे त्याच्यामध्ये 2 असे पिरियड आले ज्याला AI विंटर असं म्हणतात, की त्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स फंडिंग थांबलेलं आहे. त्याचं कारण माणूस जे जे करू शकेल ते करून दाखवा, आम्ही करून दाखवू असं शास्त्रज्ञांनी दिलेलं आश्वासन फेल झालेलं आहे. आणि म्हणून भांडवलशाही त्यांचं फंडिंग 2 वेळा बंद केलेलं आहे. मग शास्त्रज्ञांनी म्हणजे विशेषतः आपले म्हणजे ज्यांना 2023 नोबेल प्राईज मिळालं, आपले जेफ्री हिंटन. तर जेफ्री हिंटननी त्याच्यामध्ये 1986 सालानंतर एक मेजर परिवर्तन केलं. आणि ते असं आहे की जे मानवी बुद्धिमत्तेला जमत नाही ती कामं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कॉम्प्लिमेंटॅरिटी त्याच्यामध्ये, सप्लिमेंटॅरिटीच्या ऐवजी कॉम्प्लिमेंटॅरिटी. आणि म्हणून एक न मानवी बुद्धिमत्ता तयार करण्याकडे त्याचा विकास आहे. त्याच्यामुळे आता कसं होतंय की आता मग माणसांना कुठले रोजगार मिळतील त्याचं उत्तर तुम्हाला गांधींमध्ये सापडलं. म्हणून नैतालीमचं एक पहिलंच वैशिष्ट्य आता तयार झालं नव्या काळात. ते असं आहे की माणसाचे रोजगार का जात आहेत आत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे माणसांचे रोजगार का जातात. तर याचं कारण 90% जगातली जी माणसं आहेत ती त्यांची 90% मॉडर्न कामं करत असताना त्यांच्या 90% निखळ मानवी क्षमता वापरणारच नाही किंवा वापरतच नाही, ते यंत्रासारखे वागतात. आणि म्हणून यंत्र त्यांचे जॉब हिरावून घेतात. ओके, दिस इज द. त्याच्यामुळे आता माणसांना माणूस बनवणं म्हणजे अक्षर मानवाचं व्यासपीठ आहे म्हणून मी केवळ बोलत नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटेल मी डिप्लोमॅटिक स्पीच देतो. तर माणसांना अधिक चांगला माणूस बनवणं म्हणजे उदाहरणार्थ सर्जनशीलता, विवेक, मनोधैर्य अशा कितीतरी गोष्टी आहेत, शहाणपण, कॉमन सेन्स अशा कितीतरी गोष्टी आहेत, किंवा ॲडॅप्टेबिलिटी अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या असतात. ओके, स्पर्धा फक्त बुद्धिमत्तेच्या बाबतीत होऊ शकते, ते सुद्धा फक्त भाषिक बुद्धिमत्ता आणि तार्किक आणि गणिती बुद्धिमत्ता यांच्याच बाबतीत होऊ शकते. ओके, शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती इंटरपर्सनल इंटेलिजन्स किंवा आंतरव्यक्ती स्वतःला समजून घेणं, एथिकल इंटेलिजन्स, नॅव्हिगेशनल इंटेलिजन्स, अशा बहुविध बुद्धिमत्तांचा पट घेऊन आपण जन्माला येतो. त्यापैकी ह्या ज्या 2 बुद्धिमत्ता आहेत इथेच थोडीशी स्पर्धा आहे. आणि ती स्पर्धा सुद्धा कशी आहे ते आपण लक्षात घेतो की तुम्हाला असं वाटतं की ChatGPT तुम्ही लिहिता तसाच निबंध लिहून देतो, ओके, किंवा तुम्ही लिहिता तसंच पत्र लिहून टाकतो, ईमेल पाठवतो, असं तुम्हाला वाटतं. त्यातला एक मूलभूत विचार मी समजून घ्या की काही दिवसांनी तुम्हाला ती उत्तरं बोरिंग वाटायला लागतात. तुम्ही जेवढं जास्त ChatGPT वापराल तेवढं तुम्ही माझ्या मताशी कन्व्हिन्स व्हाल, कारण मी खूपच वापरतो. कारण जगातल्या सर्व भाषिकांशी रिअल टाइम आपण मराठीत बोलायचं आणि त्यांनी त्यांच्या भाषेत बोलायचं, आणि तरीही आपल्याला मिनिंगफुल संवाद साधता येईल. अगदी खोल सांस्कृतिक आशय कदाचित येणार नाही, म्हणजे त्याची काही इम्पॉसिबिलिटी थिअरम्स ती पुलंनी आपल्याला देऊन ठेवली. म्हणजे आमच्या हिच्या थालपिठाची सर दुसऱ्या कशा इंग्रजी भाषांतर करतात, तेवढं तुम्ही ताणू नका. पण एक बाबा ब्राझीलमधला ऊस उत्पादक आहे आणि आमच्या बारामती एकमेकांची नीट मराठीतून ते पोर्चुगीज मधून असं छान संवाद चालू शकतो. त्याच्यामुळे वसुधैव कुटुंबकम त्याच्यात जवळ आपण जाऊ शकतो. आता वसुधैव मार्केटम आहे. ग्लोबलायझेशन मध्ये वसुधैव कुटुंबकांचा अंशच नाहीये, फक्त वसुधैव मार्केटम आहे. त्याच्यामुळे त्यातले इंटरनल कॉन्ट्रडिक्शन फाळून येतात, युद्ध होतात, नाही का. म्हणजे अमेरिकेमध्ये जी वेल्थ तयार झाली, अनप्रेसिडेंटेड कॉन्सन्ट्रेटेड वेल्थ तयार झाली, ती कशातून झाली? ती अमेरिकेची 37% GDP
29 किंवा 38% GDP हा कुठल्याही शेतीतल्या पिकातून येत नाही, कुठल्याही फॅक्टरीतल्या प्रॉडक्टमधून उत्पादनातून येत नाही, कुठल्याही पारंपरिक सेवा वितरणातून येत नाही. तो फक्त येतो तो पेटंट्सवरची रॉयल्टी. ओके, हे जे यंत्र तुम्ही वापरता सारखं सारखं ते 2 लाख पेटंट्स आहेत. ओके, प्रत्येक त्याच्या अनेक गोष्टींना तर नोबेल प्राईज मिळालेलं आहे. ओके, लाईक CCD कॅमेरा तर नोबेल प्राईज विनिंग इनोव्हेशन. त्याची रॉयल्टी तुम्ही देता म्हणून इतक्या हलक्या आणि इतक्या छोट्या गोष्टीचे हजारो रुपये तुम्ही मोजता. ते काही याच्या मटेरियलची कॉस्ट नाही आहे, अजिबात नाही आहे. तसल्या गोष्टी सगळ्या ते फॉक्सकॉनला भारतात प्रोड्यूस करा म्हणून सांगतात. तुमच्या लक्षात आलं ना? हां, म्हणजे इनोव्हेशन, डिझाईन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे सिलिकॉन व्हॅलीत करतो. त्याच्यामुळे अमेरिकेतली जरी तुम्ही विषमता बघितली ना तरी कॅलिफोर्नियाचा GDP हा अनेक अमेरिकन स्टेट्सच्या GDP पेक्षा या एकट्या स्टेटचा GDP जास्त आहे. कारण हे सगळं तिथे तयार होतं. म्हणजे मी एकदाच एक पेटंट घ्यायचं आणि प्रत्येक मोबाईल फोन विक्री होईल त्यावेळी मला त्याची रॉयल्टी मिळेल. एक नवी अर्थव्यवस्था जगामध्ये तयार होते आणि त्याचं सगळं वेल्थ कॉन्सन्ट्रेशन अमेरिकेत आहे. आणि अमेरिका त्या पैशांचं काय करते? युद्ध. अमेरिकेतले सिटिझन्स फार काही विषमता निर्मूलन झालंय वगैरे असं काही नाही. आता मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गेलो तर रस्त्यावर हे करणारे निग्रो लोक दिसतात. कपडे नाही अंगावर, अन्नांना दशा आहे. म्हणजे आपल्या पंचतारांकित हॉटेल म्हणजे त्याच्या समोर दिसतात. इतकं वाईट आहे. ते पैसे युद्धांमध्ये खर्च नाही. ओके, त्यांचे कारण काही प्रायव्हेट बिझनेसेसचे त्याचे कॉन्फ्लिक्ट होतात. गुड सर्वांचं समावेश लादेनबरोबर पार्टनरशिपच होती. त्याच्यामुळे आता हा जो काळ आहे त्याच्यामध्ये एक अशा इकॉनॉमीकडे संक्रमण सुरू होईल की ज्या इकॉनॉमीला आपण म्हणू शकतो की मेड बाय ह्युमन्स आहे. कारण या सगळ्या गोष्टी या आर्टिफिशियल आहेत. ओके, ग्रीनचा भंग केल्याबद्दल म्हणजे क्युम्युलेटिव्ह अमाऊंट ही आत्ता क्षणी 80,000 कोटी आहे. इथून जवळ जी पुणे महानगरपालिका आहे तिचा वाटा त्यातला या वर्षीचा 42 कोटी आहे. कारण त्यांनी भंग केला किंवा त्यांना पेनल्टी लागली. का भंग करतात? एका बाजूने हितसंबंध असतात पर्यावरण नष्ट करण्याचे, दुसऱ्या बाजूनी ते नीट जपण्यासाठी जी मॅनपॉवर असते तिथे रिक्त पदं असतात, ती भरली झाली. हळूहळू हळूहळू हे प्रेशर वाढते. आज तुम्ही बघा, तुम्ही टेलिव्हिजन सुरू करा आणि तुम्हाला रोज नैसर्गिक आपत्तींच्या बातम्या दिसतात. आता काश्मीरमध्ये परवा काय झालं बघा तुम्ही. म्हणजे त्याला डेव्हलप्ड इकॉनॉमीज आपण म्हणू. त्या डेव्हलप्ड इकॉनॉमीजमध्ये ग्रीन कलर जॉबसाठी किती भारतीय मुलं जातील याचा 2035 पर्यंतचा अंदाज मी काढलेला आहे आणि तो 70 लाख आहे. ओके, 70 लाख मुलांना त्या ऑपॉर्च्युनिटी. जे आता पुण्यातल्या आई वडिलांना वाटतं ना आपला मुलगा अमेरिकेत गेला पाहिजे वगैरे, आता IT साठी जायची ते माहिती नाही आणि ट्रम्प तात्या रिटायर होईपर्यंत. पण त्याच्यानंतर आपल्याला आपला रिस्पेक्ट कमांड करायचा असेल जागतिक म्हणजे जॉब मार्केटमध्ये, तर आपल्याला असं सांगावं लागेल की आमच्याकडे लक्षावधी ग्रीन कॉलर जॉबसाठी तयार अशी लक्षावधींची मॅनपॉवर आहे. दॅट इज द फ्युचर. आणि त्याच्यात AI सगळं लागणार, त्या डिजिटल टेक्नॉलॉजी लागणार, सगळं लागणार. सपोर्टिव्ह टेक्नॉलॉजीसाठी काय सगळं लागणार. एक कोर काम तर करावंच लागेल. ॲब्सोल्युटली. माझा रेसिलियन्स, जो क्लायमेट रेसिलियन्स बिल्ड करायचा त्याच्यासाठी लोकांचं असतं. त्याच्यामुळे मला ते करून बघावंच लागतं. म्हणजे काय होतं की त्याचा जो सिद्धांत आहे तो नीट समजून घेऊ आपण. टाइम इज अप. 3:30 अलार्म लावला होता. तर मी हा मुद्दा 5 मिनिटात पूर्ण करतो.
मोबाईल पडेल. अर्धवट सोडणं म्हणजे पडेल मग. तसं असं माझी साथ सोडत नाही. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट त्याच्यातली भिन्नता लक्षात ठेवू. जरी आपली उत्तरं मॅच होत असली तर त्याला ट्युरिंग टेस्ट असं म्हणतात की एक अशी भिंत आहे, इकडे AI आहे आणि एक माणूस आहे, आणि इकडे तुम्ही माणूस म्हणून प्रश्न विचारता. ज्यावेळी इकडच्या माणसांनी दिलेलं उत्तर आणि इकडच्या AIने दिलेलं उत्तर याच्यातला फरक तुम्हाला शोधता येत नाही, त्यावेळी तुम्ही समजता की आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिपूर्ण झालेला आहे. असं अनेक निबंधांच्या बाबतीत, अनेक सोकॉल्ड कवितांच्या बाबतीत, अनेक सोकॉल्ड गाण्यांच्या बाबतीत sudo.ai मध्ये ते वाटतं तुम्हाला या भारी गाणं. फरक काय आहे? फरक असा आहे की अगदी इमोशनल अशा अपीलची पण पत्र तो तुम्हाला लिहून देतो. ओके, त्याच्यावर जेफ्री हिंटनने खूप छान प्रकाश टाकला. हिंटन असं म्हणतात की ज्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचं भावनिक अपील करणारं आउटपुट मिळतं त्यावेळी ते ॲडव्हान्स सिम्युलेशन असतं. आता सिम्युलेशन याची संकल्पना नीट समजून घेतली पाहिजे की सिम्युलेशन इज नॉट रिप्लिकेशन. ओके, म्हणजे फ्लाईट सिम्युलेटरमध्ये पायलटला ट्रेन केलं जातं. दॅट इज नॉट विमान. विमान हे विमानच असतं. फ्लाईट सिम्युलेटर हे त्याचं फक्त एक मर्यादित सोर्स. तसंच मानवी बुद्धिमत्तेचं ते रिप्लिकेशन नाही आहे, ते सिम्युलेशन आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येतं, थोडं जेव्हा जास्त तुम्ही वापर करायला लागता तेव्हा लक्षात येतं की त्याचं नाव जनरेटिव्ह असं का दिलं. ChatGPT मधलं G stands for जनरेटिव्ह. What is generative is not creative. What is generative is not imaginative. And what is generative is not emotive. Okay. भावनोद्दीपन झालं असता स्पॉन्टॅनियसली उत्स्फूर्तपणे आपल्याकडून ज्या कृती घडतात त्या तुम्हाला AI कधीच मिळणार नाही, म्हणून तुम्हाला बोर होतं. ओके, श्रेष्ठ अशा कलाकृती त्यातून निर्माण होऊ शकतात, ही त्याची मर्यादा आहे. पण ॲट द सेम टाइम ज्या गोष्टी आपल्याला दुष्प्राप्य आहेत अशा अनेक गोष्टी तो करून दाखवत आहे आणि त्या आपल्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता आणि मग लोक मेड बाय ह्युमन्सकडे हळूहळू सरकायला लागतील. ओके, आत्ता सुद्धा म्हणजे बेकारी कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. ओके, IKEA ही कंपनी आहे. IKEAने काय केलं, त्यांचे 8,500 एम्प्लॉईज हे बेकार होणार, ते चॅटबॉट केला, कारण कस्टमर सपोर्टचं सगळ्या कस्टमर क्वेरीज तो हँडल करायला. मग यांनी या 8,500 लोकांना त्यांनी इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट म्हणून ट्रेन केलं आणि ते ह्युमन टू ह्युमन इंटरॅक्शन करायला. इतकी तहान आहे माणसांना माणसांशी बोलण्याची, ते बरोबर त्यांनी हेरलं की चॅटबॉट एका विशिष्ट लेवलपर्यंत ठीक आहे, पण त्याच्याने आपल्या कस्टमरच्या खऱ्या भावनिक गरजा भागणार नाही. आणि म्हणून त्यांना माणसांशी बोलायचं आहे आणि ह्या माणसांना तसं ट्रेन केलं पाहिजे. परिणाम काय झाला, सगळ्या 8,500 लोकांच्या नोकऱ्या वाचल्या, त्यांना जास्त सर्जनशील काम मिळालं, त्यांना जास्त भावनिक गुंतवणूक त्यांच्या कस्टमर्स बरोबर करता आली आणि IKEAचा टर्नओव्हर 2023 पासून $2.2 बिलियन वाढला. ओके, म्हणजे आपण काय शिकायचं, तर माणसाचा माणूस पण जागृत करा, त्याला अधिक चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्नशील राहा. अधिक चांगला माणूस म्हणजे फक्त सुसंस्कृत वगैरे असं म्हणत नाही आहे. माणूस म्हणून ज्या निसर्गदत्त अशा कॅपेबिलिटीज आहेत त्या सगळ्यांचा विकास करा. म्हणजे सर्जनशीलतेचा करा, विवेकाचा करा, शहाणीवेचा करा, ॲडॅप्टेबिलिटीचा करा, धैर्याचा करा, गुंतागुंतीच्या प्रश्न सोडवण्याचा करा, स्वप्न बघण्याचं करा. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या
माणूस म्हणून आपल्याला मिळाले, त्यांचं सिम्युलेशन होऊ शकेल, रिप्लिकेशन होणार नाही. ओके, कारण ती व्यक्तिनिष्ठता हा आपला स्थायी भाव आहे आणि माणसाला कर्तृत्वाच्या स्वातंत्र्याची आस आहे. त्याच्यामुळे त्याला कर्तृत्वाचं स्वातंत्र्य जितकं मिळत राहील तेवढं त्याचा माणूस पण फुलत नाही. गांधींचा हाच विचार आहे आणि त्याच्यामुळे माणसांचं दमन होणार नाही, माणसांचं शोषण होणार नाही, माणसांचं अवमूल्यन होणार नाही, अशा व्यवस्था निर्माण करणं हे आता आपलं खरं सुसंस्कृत समाजाचं काम आहे. त्या दिशेने आपण प्रवास करूया आणि माणुसकी जपण्यासाठी तुमच्या चिकाटीची या पुढची परीक्षा मी बघणार आहे. रिसोर्सेसचे फुटप्रिंट्स कमी करायचे, त्याच्यासाठी तुम्हाला मॅनपॉवर लागणार. अशी किती गोष्टी, म्हणजे मी त्याचे जॉब प्रोफाईल्स काढले आहेत ना, बापरे बापरे, म्हणजे मला तुम्हाला 2 दिवस बोलतो तरी समजा. सर इथे फक्त सांगतो होतो, माझं नाव राहुल अरोडे, भारत फोर्जमध्ये काम करतो. मी पण ESG मध्ये आता काही काम करतोय. तुमच्याकडे आता सर्क्युलर इकॉनॉमी सुरू झाली. येस येस, कार्बन फुटप्रिंट, कार्बन न्यूट्रल, कार्बन नेट, कार्बन क्रेडिट, ह्या सगळ्या गोष्टी आता कंपल्सरी. त्याच्यावर आम्ही पुढे येतो. पण मला आधीचा एक प्रश्न होता की तुम्ही आणि भटकर सरांमध्ये तुमच्या बोलण्यात असं आलं की काही आध्यात्मिक मतभेद होते, तर त्यांचा मतभेद मध्ये मी मतभेद घालण्यात वेळ नाही घालवला. कारण सांगतो, म्हणजे मला कोणामुळे हे शहाणपण सुचलं ते सांगतो. आता त्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे. आता माझं ते काही अध्यात्म नाही आहे, ते वास्तुशास्त्र आहे, त्याचा अध्यात्माशी काही संबंध नाही. असे कोणाकोणाचे असतात. आता गांधीजींचे एक अनुयायी होते आंध्र प्रदेश, त्यांचं नाव होतं गोरा गांधी. ते इतके कट्टर अनुयायी होते की त्यांचं नावच मुळे गोराचं गांधी, गोरा गांधी. तर गोरा गांधी हे नास्तिक होते आणि बापू आस्तिक होते. तर एकदा गोरा गांधींना विचारलं गेलं की तुम्ही नास्तिक, ते आस्तिक, तुमचं देव या विषयावर कधी वाद होत नाही का बापूंशी? गोरा गांधींनी जे उत्तर दिलं होतं ते इतकं मार्गदर्शक आहे ना. गोरा गांधी असं म्हणाले, तर ते म्हटलं ना, ईश्वराबद्दल तुमचा वाद होत नाही का कधी? तर गोरा गांधी म्हणाले, जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्यावर वाद कशाला? तसं माझं व्यक्तिगत मत असं आहे, वास्तुशास्त्र अस्तित्वाचं जे वातावरण होतं ते विनोबांनी जिथे 17वा अध्याय जो आहे, म्हणजे देवासुर संपत विभाग योग, तर त्याच्यामध्ये दैवी संपत्तीची 26 लक्षणं सांगितलेली आहेत. आसुरी संपत्तीची 6 लक्षणं. तर दैवी संपत्तीची 26 लक्षणं लक्षात ठेवणं खूप कठीण आहे. ओके, देवांना तरी माहिती असतील की नाही कोणाला. तर विनोबांनी खूप छान त्याच्यात दिलं की पहिलं काय आहे लक्षण, तर निर्भयता, आणि 26वं काय आहे, तर नम्रता. तर ते मधले 24 आपोआप येतात पहिल्या. आणि दुसरं सर्वात महत्वाचं जे मला लक्षात आलं ते म्हणजे निर्भयता आणि नम्रता एक्झॅक्टली 50-50% पाहिजे. 51-49 झालं तरी गडबड होती. ओके, तर म्हणजे मी खूप राजकारण्यांबरोबर काम केलं म्हणून तुम्हाला सांगतो, दोन्ही 50-50.